ताई आज मॉर्निंग वॉकला आलेला आहात. सोलापूरकरांसोबत संवाद साधत आहात. वेगवेगळे पद्धतीने आपण संवाद साधताय. मुद्द्याचं बोलावच्या माध्यमातून आपण रिक्षा चालकांसोबत संवाद साधला. आज मॉर्निंग वॉकमध्ये खरं तर माझं संवाद साधणं हे वर्षभर चालूच असतं. गेली 15 वर्ष मी संवाद साधते लोकांशी आणि आज मला मॉर्निंग वॉकला इथे सगळ्यांनी बोलवलं. गड्डमजीनी गंजीजीनी ह्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मी सगळ्यांना मला भेटायचा आशीर्वाद घ्यायचा ची संधी मिळाली. एक युद्ध लढत आहे. ही लढाई फक्त माझी नाही, आपल्या सगळ्यांची आहे, ह्यांची आहे. हे शहरात राहतात, हे त्रस्त आहेत. या महापालिकेत ज्याच्या बाहेर आपण उभे आहोत त्या महापालिकेत अजून 2 वर्ष झाली इलेक्शन्स नाही आहेत, प्रशासक नेमले गेले आहेत आणि त्यामुळे सगळा कारभार भोंगळ कारभार चालला आहे. आज पाणी पण इतकं विस्कळीत आहे सोलापूर शहरात. 8-8 दिवसाआड पाणी येतं आणि जे येतं ते पण घाण पाणी येतं, पिवळ्या रंगाचं येतं. काही ठिकाणी हद्दवाढ असेल, आमचा पूर्व भाग असेल, तिथे रात्री 1-2ला पाणी सोडतात आणि एकंदरीत शहरात पण कोणाकडे बघावं काय. आत्ताच एक गृहस्थ म्हणाले आमची ड्रेनेज लाईन झाली नाही आहे, ते दक्षिण त्या ठिकाणी राहतात कारण का प्रशासक आहे आणि नगरसेवकच नाही आहेत, निधी नाही आहे, झोनमध्ये कोणी नाही आहे. तर एकंदरीत हे सगळे प्रश्न किंवा सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे, विमानसेवेचा प्रश्न आहे. अजून यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतच आहे. ज्या घाईगडबडीत ती चिमणी पाडलेली, आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल, पण तेव्हा मी चॅलेंज दिलेला की 6 महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे. आज 7वा महिना चालू आणि विमान सेवा सोलापुरात सुरू झाली नाही आहे. ही शोकांतिका आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत. आज रिक्षा बघतो आपण, रिक्षामध्ये 10-10 लोक, लहान मुलं कोंबली जातात कारण का महानगरपालिकेच्या बसेस पण ह्या ठिकाणी कार्यरत नाही आहेत. तर ह्या सगळे विषय घेऊन मी इलेक्शन लढत आहे आणि गेले 10 वर्ष जे काही आश्वासनं आपल्याला भाजपकडून मिळालेली ती काही त्याची पूर्तता होऊ शकली नाही. नवख्या लोकांना आणलं, सत्ता दिली, त्यांना कळलं नाही. पार्लमेंटमध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते, पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार. एवढं मोठं काम ते आपण लोकशाहीच्या मंदिरात जातो आणि कालच त्यांच्या भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचं आहे, त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी. म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग आहे. म्हणून कृपया असं होऊ देऊ नका. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलायचं जर कारस्थान जर कोण करत असेल तर आपण लोकशाही राहणार नाही यापुढे. आणि तो आपल्या सगळ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अंत तर बघत आहेत कारण का दुष्काळ परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना पीक विमा नाही आहे, पाणी नाही आहे. 20 रुपयाच्या चपलावर